कशी बनवली ब्लॅक कॉफी याच्यात नो हे पा इथे मॅगी चालू आहे. आमच्या राजांना इथेच बसायचंय. सूचना फलक लावली. सायकल लेन क्लोज गेले होते ते खाऊन गेलेत आणि इथे असे रेडीमेड सॅलड मिळतात बघा. मैत्रिणींनो आज वॉकचा पहिला दिवस. 7:30 वाजलेत आणि मी निघाले वॉकला. तर सकाळचे 7:30 वाजले, अजूनही अंधार आहे. बघू शकता आजूबाजूला स्ट्रीट लाईट चालू आहे. ॲक्च्युली 7:30 पावणे 7लाच जायचं होतं पण खूप अंधार होता. पण आता निघाली आहे. चला आज दिवसभरात काय काय करते सर्व गोष्टी शेअर करणार आहे. चल हे बघा आजचं वातावरण. वॉक करून येते 1 तास आणि मग भेटते. चला बघा मैत्रिणींनो सकाळचं वातावरण कसं आहे. मी तर घामाघूम झाले बुवा एवढ्या थंडीमध्ये, काय सांगू तुम्हाला. हे बघा दिसतोय का घाम. एवढं चालली मी तरी मला घाम आलाय. खूप फास्ट चालते, खूप फास्ट. कारण काय झालं, माझी एक फ्रेंड होती, तिला म्हटलं मी पुढे जाते. कार आली होती, तिला म्हटलं मी पुढे जाते आणि मी वॉशरूमला गेली. ती गेली पुढे, मी राहिले मागे. ससा आणि कासव सारखी गंमत झाली आमची. आता मी फास्ट फास्ट चालते, घामाघूम झाले मस्त आणि खूप छान वाटतंय सकाळी सकाळी वॉक केल्यामुळे. चला तुम्हाला पण घेऊन फिरते. तुम्ही पण थंडीचा वॉक केला की नाही सांगा. आता भारतात थंडी नसेल, उन्हाळ्याची चाहूल लागली असेल, बरोबर की नाही. तुम्ही सांगा भारतात कसं वातावरण आहे. आणि बघा तुमची सोनलताई घामाने लिटपीट झाली आहे. चला जाऊ दे, आता मी वॉक झाल्यावरच बोलते ओके. कारण असं बोलणं खूप अवघड जातं. मी खूप फास्ट वॉक करत आले. चला आमच्या शहरातलं मेन मार्केट ब्रिजला पोचले. आमच्या शहरातलं मेन मार्केट. बघा मैत्रिणींनो आमच्या इथे सकाळी दुकान बंद आहेत. आता हे हॉटेलचा एरिया आहे पण तो सुद्धा पूर्ण काचेचा. दिसतोय का दुकानं. याने काय होतं माहिती का, मार्केटिंग छान होते. म्हणजे दुकानात काय काय वस्तू विकायला आहेत त्या खूप छान सजून ठेवलेल्या असतात, त्यामुळे दिसतात. आणि काचेचीच दुकानं असतात. तुम्ही म्हणतात चोऱ्या माऱ्या होत नाही का, तर हा एकदम वर्दळीचा रस्ता आहे आणि इथे चोऱ्या माऱ्या होत नाही. बऱ्याच शटरला सायरन सुद्धा असतात वेगवेगळे. आणि आता हे हा ड्रिंकचं दुकान आहे, बघू शकता. आता हे पण पूर्ण काचेचं आहे, फक्त मेन डोअरला त्यांनी शटर ठेवलं आहे. कारण बऱ्याच महागड्या एकदम एक्सपेन्सिव्ह सुद्धा ड्रिंक असतात ज्या फार जुन्या असतात. हे बघा बस, सकाळी सकाळी बस सुरू झाल्यात आहे की नाही. पॅरिस चर्चपर्यंत पोहोचले. माझी फ्रेंड आहे ना ती पुढे आहे. ती म्हटली आता घरी रिटर्न जाऊया, कारण मुलांच्या शाळा आहे, त्यांना पण सोडवायचं ना शाळेमध्ये. त्यामुळे मग मी आता पटापट वापस रिटर्न निघते. पण माझाही बऱ्यापैकी वॉक झालाय बरं का. हे पॅरिस चर्च आहे बघा. ॲम्ब्युलन्स आली आहे. बघूयात आपल्याला जायचंय त्या साईडला. काही सकाळी काम करणाऱ्यांची घाई. बस स्टॉप सध्या बंद आहे. आमच्या इथे काम चालू आहे बघा. कशा सूचना फलक लावली. सायकल लेन क्लोज. हे बघा बस स्टॉप सस्पेंडेड. बस स्टॉप सध्या बंद आहे, ते पण काढून ठेवलंय. आणि सायकल लेन पण क्लोज ठेवला इथला. पाऊसही सुरू झालाय. मैत्रीण बघते कुठे, नाहीतर आम्ही भिजणार आज. बघा चला मी घरी ना मस्तपैकी काय काय बनवलंय तेच दाखवते आता तुम्हाला ओके. आता मी रिटर्न बॅक टू होम निघते. इथे ना हा तात्पुरता सिग्नल आहे मैत्रिणींनो. आता रस्त्याचं काम चालू आहे ना, तेव्हा सिग्नल लागला म्हणून गाड्या थांबल्यात. इकडे पलीकडे ब्लॅक सिग्नल दिसतोय का तुम्हाला, हे बघा. हा त्यामुळे गाड्या थांबल्यात. रस्त्याचं काम चालू असलं की असे तात्पुरते सिग्नल लावतात, कारण एकच रस्ता चालू असतो ना, एकाच साईडचा रस्ता चालू आहे. त्यामुळे आता ह्या गाड्या थांबवल्या बघा, दिसला का सिग्नल इथे. आता हा ग्रीन झाला की ह्या गाड्या निघतील ह्या साईडनी. एकच साईडचा रस्ता चालू आहे बघा. आणि हा आमचा मेन मार्केटचा रस्ता आहे बघा. हा
चला एक फोटो घेते. सन पार्क आहे, मी तुम्हाला उद्या घेऊन येते. तेव्हा माझी मैत्रीणच आहे का? हाय कर. आमचा वॉक झालाय. चला आता शेवटी चेन खोलली मैत्रिणीनं. खूप घामाघूम झाले, मी काय सांगू तुम्हाला. एवढी थंडी आणि पाऊस, त्यात मी घामाघूम. विचार करा कुठल्या स्पीडने मी वॉक केला असेल. पहिला दिवस मस्त झाला, छान वाटतंय. वॉक केल्यामुळे एक दिवसभराची एनर्जी वाटते. पण घरी भरपूर काम पडलेलं आहे. कपडे आहेत, भांडे आहेत, स्वयंपाक अजून दोन तीन चपात्या लाटायच्यात. स्वराला स्कूलला सोडवायचं आहे, परत आथांगला घेऊन यायचं आहे. बरेच कामं असतात हाऊसवाईफला. ओके चला आता खूप थकले. थोडं बसायची 5 मिनटं आरामाची गरज आहे. तर घरी जाते आधी, बघते किती वाजले. जर ऑन टाईम असेल स्वराला स्कूलला सोडून मग थोडं निवांत बसते. ओके चला. हा जो रस्ता आहे ना, इथे सकाळी खूप अंधार असतो. उद्या दाखवते मी तुम्हाला. तर इथे ना 2 रूट आहे बघा, एक पायी चालणारा आणि एक सायकलवाला. आता पलीकडचा जो आहे तो सायकलचा आहे, तो थोडा ब्राऊन कलरचा आहे. आणि पायी चालणारा थोडा डार्क. दिसतोय का फरक तुम्हाला? सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट करत जा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याचं उत्तर दिलं जाईल. चला मी कोट काढून टाकले, एवढं गरम झालंय. मी चिंबवली झाली आहे घामाने, पावसाने म्हणाल नाही तर. तर स्वराला सोडवायला चालली. स्वरा पण आज लवकर आहे. स्वरा कसं वाटतंय? गुड मॉर्निंग म्हण की सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तर चला, स्वराची शाळा असते 8:45ला, तिला शाळेत सोडवायचं असतं. पण आत्ता वाजलेत 8:32 झालेत. तर चला हळूहळू चाललो आहे. आमच्या घराच्याच मागे स्कूल आहे. अगदी 3 मिनटात पोहोचतो आम्ही. फास्ट जर गेलो 3 मिनटं, हळूहळू गेलो तर 5च मिनटात पोहोचतो. पण ठीक आहे, त्यापेक्षा स्लो चालूया. हो की नाही दीदी? आजचं वातावरण असं ढगाळलेलंच आहे बघा. आता गारगार वाटायला लागले, मस्त वाटतंय. पण घाम सुकतोय छान अंगावर. तर घरी जाऊन मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ करणार आणि मग तुमच्याशी बोलणार. चला निन्नू, इथं वांगा बटाट्याची भाजी कोणाला आवडते या जेवायला. चहा करून ठेवला होता, आमच्या साहेबांनी पिलाच नाही. डब्यासाठी चपात्या करून गेले, डबा पण भरलेला नाही आहे. आता मी मला ब्लॅक कॉफी करते. स्वराने तिचा डबा भरला. पोळीचं पीठ आहे, धनापाणी ते घेतात, त्यांना दिलं आहे. आणि ते मी झाकून गेले होते सॅलड, हे बघा. तर सॅलड त्यांना म्हटलं होतं, चटणी पण होती, सँडविच बनवून घ्या, ते पण केलेलं नाही आहे. हे कापून गेले होते मी आथांगला आणि स्वराला सँडविच बनवून गेले होते, ते खाऊन गेलेत. आणि इथे असे रेडीमेड सॅलड मिळतात बघा. तर मी माझ्यासाठी आणलेलं आहे, पण ठीक आहे. आता सँडविचमध्ये हे बनवून देते मी त्यांना. माझा सँडविचचा वेळ नाही झाला तर मी ब्लॅक कॉफी घेणार आहे. 9 वाजलेत. ठीक आहे, आता दिगंबर पुरतं सँडविच करते. चला, अशी बनवली ब्लॅक कॉफी. याच्यात साखर वगैरे काही घ्यायची नाही. सिम्पल आपली कॉफी आणि त्यात पाणी. तुम्हाला किती कडू आवडते त्यानुसार कॉफी वापरा. मी जवळपास 1 स्पून कॉफी आणि त्यासोबत असं 300 ml गरम पाणी ओतते आणि मग ही कॉफी सिप करून पिते. आता खूप गरम आहे आणि ॲक्च्युली परवा मी प्लॅस्टिकच्या मगमध्ये कॉफी होती आणि गरम पिल्यामुळे तोंड भाजलं आहे. पण आता ती थंड झाल्यानंतर मी सिप करून पिणार. आणि सहसा कॉफी ही थोडीशी कोमट करूनच प्यावी, अशी कोमट. जास्त थंडी असेल तर गरम ठीक आहे, पण मी आता अशी पिते. केस वगैरे विस्कटलेत, वॉक करून आले. ओके चला, आता मी सगळं आवरलं की मग भेटते, मस्त कॉफी पिऊन घेते. चला, तरी आंघोळ झाली. मुलं शाळेत गेलेली असली की मस्त फ्री वेळ असतो. तर 1 तास आहे माझ्याकडे. आज जरा उशीरच झालाय, 10 वाजत आलेत. 11:30ला आथांगची शाळा सुटते. हे बघा 9:58 दिसत असेल लॅपटॉपमध्ये, दिसत आहे ना. तर आता मी माझ्यासाठी थोडा वेळ देते, 1 तास मी अभ्यासाला देते माझ्या. आणि त्यानंतर मग हे बघा, तुम्हाला काय दाखवू. आहे बघा, घरात सगळ्या गोष्टी जशा तशा पडलेल्या आहेत. काय करणार, सकाळी काय करणार. तर आथांग घरी आल्यानंतर मी त्याला घेऊन ते आवरू शकते, पण मी माझ्या स्वतःसाठी वेळ नाही देऊ शकत. तो हसल्यावर तो खूप डिस्ट्रॅक्ट करतो. आता प्रत्येक गोष्ट मला त्याची ऐकावी लागते. तर चला, आता मी वेळ न घालवता माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करते. ओ माय गॉड, पासवर्ड इनकरेक्ट. चला, नंतर भेटते. आथांगला घ्यायला जाईल ना तेव्हा भेटते. आता 11 वाजता डायरेक्ट. ओके, 1 तासाने. हा माझा वेळ आहे, तो मी तुम्हालाही देऊ शकत नाही. चला,
भाजी चपातीचा रोल घेतलाय, अथांगला घ्यायला जाते, तिकडून आल्यावर बोलते, कारण रोडने मला नाही वाटत मला बोलता येईल. चला उशीर पण झालाय, फटाफट मी आता निघते. ओके बाय. आता मी भांडी घासते बघा, तर बघूया आता भांडी झाली की स्वराला पण घ्यायला जायचंय, त्याच्यामुळे पटापट कामं आवरते घरातले, म्हणजे मी थोडी रिकामी होईल. आणि संध्याकाळी मी लवकर जेवतो, तर मी संध्याकाळी 4:30-5लाच स्वयंपाकाला लागते. 6-6:30 पर्यंत स्वयंपाक रेडी असतो माझा, म्हणजे मुलांना खाणं पिणं चालूच असतं. संध्याकाळी आता स्वरा येईल तर तिला पण काहीतरी खायला बनवावं लागेल. तर 4:15ला तिची स्कूल सुटेल, एक्स्ट्रा क्लास आहे तिला आज, तर 4:30 होतात घरी येता करता. मग 4:30 वाजता तिला काहीतरी खायला प्यायला करून द्यायचं. 5:30 असेच वाजून जातात आणि मग नंतर स्वयंपाकाला लागायचं संध्याकाळच्या. मग माझं खाणं पिणं डाएटचं जे काही असेल ते संध्याकाळी लवकर खायचं आपलं 7-7:30 पर्यंत. आणि मग नंतर परत किचनची कामं, ग्रीन टी, त्यानंतर मग झोपायचं. आज जरा लवकर उठली, वॉक केलेला पाहिला तुम्ही, त्यामुळे आज थोडं मला वाटतं लवकर झोपेल, 9-9:30ला. बघूया आता किती वाजता झोप येते. काल मला झोपच येत नव्हती, वॉकला जायचं तर मला झोपच येईना, असं वाटायचं की झाली सकाळ असं. अलार्मच्या आधीच मी उठत होती. घड्याळात पाहिजे 2 वाजले, त्याच्यानंतर 4:30 वाजले, त्याच्यानंतर 5:30 वाजले, असं 3-4 वेळा उठली मी आज. तर असं मित्रांनो, खूप मोठा ब्लॉग होतो. आता मी डायरेक्ट संध्याकाळी तुमच्याशी बोलते. ओके. आता वाजलेच संध्याकाळचे 3:45. आणि तुम्हाला माहिती आहे का, डिसेंबर महिन्यात लास्टला, म्हणजे 25-26 डिसेंबर, म्हणजे लास्ट वीकमध्ये आमच्याकडे असं 2:15लाच अंधार व्हायचा, पण आता तसं नाही आहे. पण सूर्य मात्र मावळलेला आहे. आता 4:15, 4:30 अंधार होतोय. हळूहळू आता हे दिवसाचं ड्युरेशन वाढत जाईल. आधी कसं होतं, थंडी सुरू झाली होती ना, नोव्हेंबर एंड ते डिसेंबर एंडपर्यंत, म्हणजे जवळपास दिवस फार कमी झाला होता. सकाळी 8:30-9 वाजता, म्हणजे 8:30 वाजता, 8 वाजता सूर्य उजाडत होता, सूर्य उगवत होता 8 वाजता. आणि संध्याकाळचे किती 3-3:15ला अंधार पडायला लागायचा, 3:15ला मावळलेला असायचा. तर असं वातावरण होतं. 5 ते 6-7 तासाचा दिवस होता, 6.5 तासांचा, 7 तासांचा दिवस होता फक्त. एवढा छोटा दिवस आणि एवढी मोठी रात्र. 2:15लाच मी स्वयंपाकाला लागायचे, असंही व्हायचं. सोबत आपला अथांग आहे. चला आता मी ना स्वराला घेऊन येते. ओके, मग तुमच्याशी बोलते. मित्रांनो, हे पा इथे मॅगी चालू आहे. आमच्या राजांना इथेच बसायचंय. काय रे अथांग, काय बनवलं मम्मानी? असं काय काय असं बघा कसं खुश होतो. बघा, भाजी चपाती दिल्यावर असं खुश नाही होत, पण आज त्यांनी छान भाजी चपाती, 2 चपाती भाजी खाल्ली म्हणून त्याला मॅगी केली. नाही तर त्याला मी मॅगी करत नाही, सहसा टाळतेच मी त्याला. फारच अनकंट्रोल झालं तर आमचं महिन्यातून 2 महिन्यातून एकदा मॅगी असते. मी नेहमी नाही आणत मुलांना. तर आता जवळपास किती 15 दिवस झाले तेव्हा मी मॅगी केली होती, त्याच्यानंतर आत्ता करते. अरे आता नको ना रे, त्याला खूपच क्रेविंग झाली तर, कारण मॅगी हेल्दी नाहीये. तुम्ही पण तुमच्या मुलाला टाळता येईल तर टाळत जा बऱ्याचदा, पण ठीक आहे, कधी मध्ये ठीक आहे द्यायला. आता आम्हाला कसं असतं, आम्ही कुठं ट्रिपला गेलो तर तिथे बनवतो, त्यामुळे यांना माहिती मॅगी कशी लागते. कधी कधी ऑप्शन नसतो तर बनवावं लागतं असं फूड. हॉटेलचंही तसंच असतं, त्यापेक्षा मॅगी मग लवकर बनते, आहे की नाही. चला उतरा खाली, मी मॅगी आणते. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण आजचा ब्लॉग इथेच संपूया. पुढच्या व्हिडिओत भेटते. बाय बाय, से बाय बाय बाय. उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटते आपण. उद्या वॉकिंगला जाऊ. ओके बाय.